ही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, खऱ्या अर्थानं आमदार कसा असावा हे संबंध जनतेला ज्यांनी दाखवून दिलं, ते लोकनेते, राजकारणातील संत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते आदरणीय बबुरावजी खंदाडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी, मतदार बंधू भगिनी, युवक मित्र, पत्रकार मित्रांनो, मतदार संघाच्या या वेगवेगळ्या सभेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना आज अंतिम टप्प्यामध्ये ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे। 2 दिवस शिल्लक आहे। आज प्रत्येकाच्या या ठिकाणी सभा होत आहेत। प्रत्येक जण या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी किती सरस आहे, परंतु अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील जनता जर पाहिली, मतदार जर पाहिला, तर त्या मतदार राजाला सल्यूट करावा वाटतो। त्याचं कारण आहे, या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील जी जनता आहे ती 5 वर्षाच्या नंतर प्रत्येक वेळेस या ठिकाणी परिवर्तन आहे, हे आपण लक्षात घ्या। परिवर्तन आहे। 5 वर्षाच्या नंतर कुठल्याच उमेदवाराला या ठिकाणी पुन्हा काम करण्याची आमदार म्हणून सलग संधी मिळत नाही। आज जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत। हजारो कोटीचे काम केले असं म्हणून स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आज जर पाहिलं तुमच्या आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी कोणतं परिवर्तन आलंय हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। केवळ विकास 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 अशा पद्धतीच्या घोषणा, अशा पद्धतीची बाष्पळ बडबड या ठिकाणी होते। अरे विकास नाही। माझे अनेक काही मित्र मतदारसंघामध्ये आल्यानंतर पाहतात, अरे एवढा कसा भकास आहे अहमदपूर। एकीकडे विकास म्हटलं जातंय तर दुसरीकडे भकास चित्र आहे। याला जबाबदार कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथल्या प्रत्येक समस्येचं मूळ राजकारण आहे। प्रत्येक समस्येचं उत्तर राजकारणामध्ये आहे, आणि म्हणून आपल्या सभोवताली जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला जबाबदार इथलं राजकारण आहे, पर्यायाने इथले लोकप्रतिनिधी आहेत, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागणार। आज आता या ठिकाणी बोलताना सांगितले, साधा तीर्थ हाडवळती रस्ता तुमच्यानं झालेला नाही, अशा असंख्य उदाहरणं या ठिकाणी आपल्याला देता येईल। मी अहमदपूरला बोलताना म्हटलो, अहमदपूर शहरामध्ये 45,000 लोकसंख्या आहे, परंतु या 45,000 लोकसंख्येला माझी माता भगिनी जर तालुक्याला आली, माझा एखादा आजोबा भाऊ अहमदपूरला आला, अरे लघवीला शौचालयाला तुम्हाला मुतारी बांधता आली नाही, तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय? एक मुतारी बांधू शकलो नाही तुम्ही, एक सार्वजनिक शौचालय बांधू शकलो नाही, तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय? आज या ठिकाणी जर पाहिलं, माझ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एका गावाने मतदानावर बहिष्कार घातलाय। कशासाठी घातलाय? त्यांचं कारण आहे स्मशानभूमी नाही। बघा, स्मशानभूमी नाही म्हणून एका गावानं मतदानावर बहिष्कार घातलाय, टेंभुर्णी गाव। आणि मग आज या ठिकाणी टेंभुर्णी गाव जर स्मशानभूमीसाठी मतदानावर बहिष्कार घालणार असेल, मागच्या आम्ही 6 महिन्यापूर्वी एक मोर्चे काढले, विकासाचं खूप वातावरण, चर्चा पाहिल्या, अरे विकास नाही, या गोष्टी आहेत। 43 मुद्द्यावर या ठिकाणी मोर्चे काढले। तुम्हाला सांगायला खंत वाटते, खेद वाटतोय, 83 गावामध्ये स्मशानभूमी नाही, 39 गावामध्ये मागासवर्गीय दलित समाजाला स्मशानभूमी नाही। आणि मग हे चित्र जर पाहिलं, लोकप्रतिनिधी फक्त तुम्हाला मोठं करण्यासाठी, स्वतःचं नाव मिरवण्यासाठी, मोठेपणासाठी ही पद नाहीत। इथल्या गोर गरीब, दीन दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही आमदारकी आहे, यासाठी हे लोकप्रतिनिधी आहेत। परंतु लोकप्रतिनिधीला कामाचा विसर पडला। आज माझ्या ग्रामीण रुग्णालय अहमदपूर मध्ये जर पाहिलं
एखादा पेशंट आला ग्रामीण रुग्णालयाकडे, त्या ठिकाणी रेफर केलं जातं. कुठं? लातूरला. एखादी डिलिव्हरीची महिला आली, लगेच पत्र रेफर लातूरला. अनेक प्रसंगी आम्ही पाहिलेला आहे. माता, एखादी डिलिव्हरी झालेली जी माझी माता माऊली आहे ती लातूरला आणि मुलगा इथं. अरे साधं बेबी वॉर्मर तुम्ही आणू शकलो नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये. एकीकडे मुरुड सारखा एखाद्या खेड्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, बाबळगावला ग्रामीण रुग्णालय आहे. अरे अहमदपूर सारख्या तालुक्याला तुम्ही उपजिल्हा रुग्णालय मंजूर करू शकलो नाही. तुम्ही काय गप्पा मारता विकासाच्या? आणि म्हणून माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, हे जे विकासाचे विमान आहेत ना, तरंगणाऱ्या गोष्टी, या हवेतल्या गोष्टी आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, आपले उमेदवार आदरणीय या ठिकाणी गणेशदादा हाके पाटील अतिशय अभ्यासू माणूस आहे. अरे एमपीसी पास देऊन अधिकारी होऊन काम केलेला माणूस आहे. मंत्रालयाच्या कामाची खडानखडा माहिती आहे. असे उमेदवार आहेत. आज आदरणीय खंदाडे साहेब त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने या ठिकाणी उभे आहेत. मागच्या काळामध्ये घरी न बसता आदरणीय खंदाडे साहेबांनी सातत्याने लोकांची कामं केली, लोकांमध्ये गेली. मी या मतदारसंघाचा माजी आमदार आहे, माझी नैतिकता या ठिकाणी शिल्लक आहे, मी काम केलं पाहिजे म्हणून रात्रंदिवस या माणसानं काम केलं. आणि एवढं काम केलं, किडनी लिव्हर या ठिकाणी त्यांचं डॅमेज झालं, त्याच्यावर शस्त्रक्रिया करून एक पुनर्जन्म, नवा जन्म यांना मिळाला, तरी लोकांच्या सेवेमध्ये ते कायम. विधानसभेसाठी त्यांनी फॉर्म दाखल केला, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी होते. आणि मग चर्चा सुरुवात झाली, दोघे जर माणसं गेली तर कदाचित अडचण येऊ शकणार. अनेक जण बोलत होते की तुम्ही दोघांपैकी एक जण या. आणि मग आम्ही सगळ्यांनी ठामपणानं त्यांना दोघांनाही सांगितलं की तुम्ही दोन्ही नेते कामाचे आहात, आपण एका रूम मध्ये बसा आणि बसून दोघांपैकी एक जण या आणि मग बघा या अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये